आज 9 मे रोजी भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे। ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये हवाई आणि जमिनीवरील हल्ले सुरू झाले आहेत। ऑपरेशन सिंदूर भारताने 7 मे रोजी पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले। या कारवाईत जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबा या संघटनांच्या तळावर लक्ष करण्यात आले। या हल्ल्यामध्ये जैश ए मोहम्मदचा वरिष्ठ कमांडर अब्दुल अझहर ठार झाला आहे। भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत। या कारवाईत आकाश क्षेपणास्त्र प्रणालीचा वापर करण्यात आला आहे। पाकिस्तानने भारताच्या पश्चिम सीमांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत। या हल्ल्यामध्ये जम्मू, पूंछ, उरी, बारामुल्ला, जैसलमेर, बाड़मेर, बीकानेर आणि अमृतसर येथे गोळीबार आणि हवाई हल्ले झाले आहेत। पाकिस्तानने दावा केला आहे की त्यांनी भारताचे 25 ड्रोन पाडले आहेत। तथापि पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी संसदेत सांगितले की भारतीय ड्रोन पाडल्या गेले नाहीत, कारण त्यामुळे पाकिस्तानच्या हवाई संरक्षण युनिट्सची स्थिती उघड होऊ शकते। पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये भारतात 15 नागरिकांना आणि 43 नागरिक जे आहेत ते जखमी झाले आहेत। पाकिस्तानमध्ये भारताच्या हल्ल्यामध्ये 31 लोकांचा मृत्यू झाला आहे। जम्मू, पंजाब आणि राजस्थानमधील अनेक शहरांमध्ये ब्लॅक आउट आणि सायरन वाजवण्यात आले आहेत। भारताने उत्तर आणि पश्चिम भारतातील 25 विमानतळे बंद केले आहेत। दिल्लीसह अनेक शहरांमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। भारतीय लष्कराने सीमांवर सुरक्षा वाढवली आहे आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। अमेरिका, चीन आणि संयुक्त राष्ट्रांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे। सौदी अरेबिया, कतार आणि UAE यांनी दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शविली आहे। नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या YouTube चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते। समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, घाबरून जाते। पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते, कारण रडायचं नसते, लढायचं असते। आजची घटना ही भारत आणि पाकिस्तान ह्या दोघांच्या संघर्षाची घटना आहे। ऑपरेशन सिंदूर का सुरू झाले हे आपल्याला माहिती आहे। 22 एप्रिल 2025 ला पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भारतातील 26 लोकांना धर्म विचारून मारून टाकले। जे हिंदू होते त्यांना मारून टाकले, जे मुस्लिम होते त्यांना सोडून दिले। दहशतवाद्यांनी भारतामध्ये हिंदू मुस्लिम करून इथल्या लोकांमध्ये द्वेष पसरवण्याचं काम केलं। भारतातील एकतेला तडा टाकण्याचे काम केले आणि सर्व कुटुंब प्रमुखांना त्यांनी मारून टाकले। ज्या विवाहित हिंदू स्त्रिया होत्या त्यांच्यासाठी सिंदूरचं खूप महत्त्व असते। सिंदूर म्हणजे पती, सुहाग। ज्या स्त्रियांचं लग्न झालेलं असते त्यांना कुंकवाचा लेप याचा वापर करतात आणि ते मस्तकाच्या मध्यभागी लावतात। लग्नाचं प्रतीक हे कुंकू असते। सगळ्या विवाहित स्त्रियांना टार्गेट केलं होतं, म्हणून ह्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन सिंदूर। ऑपरेशन सिंदूर ही भारत सरकारने 7 मे 2025 रोजी सुरू केलेली एक लष्करी कारवाई आहे, ज्यात जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा प्रत्युत्तर करण्यात आलं। या हल्ल्यात 25 भारतीय आणि 1 नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला होता। भारतीय लष्कर
नौदल आणि हवाई दलाने एकत्रितपणे पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवरती हल्ला केला। या कारवाईत लष्कर-ए तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावरती लक्ष करण्यात आले। हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला। सर्व हल्ले भारतीय हद्दीतून करण्यात आले असून कोणत्याही पाकिस्तानी लष्करी सुविधांना लक्ष्य करण्यात आले नाही। या कारवाईनंतर पाकिस्तानने 48 तासांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे। 7 तारखेला रात्री 1:05 भारताने पाकिस्तानवरती अटॅक केला आणि 25 मिनिटांमध्ये 9 दहशतवादी ठिकाणांना नेस्तनाबूत केलं। ही माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी भारतीयांना दिली। सोफिया कुरेशी ह्या मुस्लिम आहेत आणि व्योमिका सिंग ह्या हिंदू म्हणजे सिख आहेत। हिंदू मुस्लिम एकतेचं हे प्रतीक आहे। देशात काहीही होत असले तरीही जेव्हा गोष्ट भारताच्या आन बान आणि शानची असते तेव्हा सर्व भारतीय असतात आणि तेव्हा सर्व एक असतात। हे भारताने सिद्ध केलं। या दोघींनी जेव्हा देशवासियांना सांगितले तेव्हा सर्व भारतीयांना ह्यांच्यावर अभिमान झाला। हिंदू मुस्लिम एकतेचं हे प्रतीक दिसलं आणि ह्या बहादूर मुलींनी आपल्या विवाहित स्त्रियांचे अश्रू पुसण्याचं काम केलं, जे पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेले।